कसला विचार करताय? अगं, कोविड-19 या जागतिक रोगाच्या महामारीनं अनेक मुलांचं शिक्षण थांबले. कितीतरी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, याचाच विचार करतोय. आता चिंता सोडा. अहो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 6 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी 1 मार्च 2021 पासून विशेष शोध मोहीम राबवण्यात येत आहे. म्हणजे शाळेत न गेलेली, ज्यांनी शाळेत प्रवेशच घेतला नाही किंवा शाळेत 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस सतत गैरहजर असलेली मुलं, अशा शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांची शोध मोहीम गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत राबवण्यात येत आहे. ही शोध मोहीम राबवणार कोण? शासनाचे पर्यवेक्षीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाचे शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि इतर शासकीय विभागातील कर्मचारी सर्व ठिकाणी पोहोचून शाळाबाह्य मुलांचा शोध घेणार आहेत आणि त्यांना शाळेत दाखल करण्याची कार्यवाही करणार आहेत. अर्थात शासन स्तरावरच ही शोध मोहीम राबवली जाणार आहे. पण ही शोध मोहीम नेमकी कुठं होणार? रेल्वे स्टेशन, बस स्थानके, ग्रामीण भागातील बाजार, वीटभट्ट्या, दगडखानी कामगार वस्त्या, स्थलांतरित कुटुंबे, झोपडपट्ट्या, विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, तसंच मागास, वंचित, अल्पसंख्याक गटातील वस्ती पातळीवरील मुले आणि प्रत्येक गावात व शहरात. अरे वा! महत्वाचं हेच की माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहीम समितीमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय तसंच निमशासकीय विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था आणि संघटना यांनी सहभागी होऊन शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी मोलाचं योगदान देऊन प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे